काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती। मात्र धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पाहूया। 12 दिवस ऐकतोय धंगेकर विरुद्ध रासने। हु इज धंगेकर? कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात चंद्रकांत पाटलांनी विचारलेला हा प्रश्न तुम्हालाही आठवत असेलच, पण आता व्हेअर इज धंगेकर असं विचारण्याची वेळ आली आहे। कारण रवींद्र धंगेकरांचं चाललंय तरी काय असा प्रश्न पडावा। एकनाथ शिंदेंपाठोपाठ उदय सामंतांची भेट घेतल्यापासून धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं। त्यातच धंगेकरांनी गळ्यात भगवी शाल टाकलेला फोटो शेअर केल्यामुळे या चर्चांना बळ मिळालं। मात्र आता यावर धंगेकरांनी स्पष्टीकरण दिलंय। शिवजयंतीचा फोटो चांगला वाटला म्हणून स्टेटसला ठेवल्याचं धंगेकरांनी सांगितलंय। आपण अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचं सांगायलाही धंगेकर विसरले नाहीत। मी लाल महालात गेलो, छत्रपतीचं दर्शन घेतलं, जिजामातेंचं घेतलं आणि करत करत काही लोकांनी भगवा टाकला, काही लोक मी शाले टाकले, त्यांनी मला टाकलं। मी काँग्रेसमध्ये आहे ना, सांगितलं ना, काँग्रेसमध्ये दिसतो। धंगेकर शिवसेना प्रवेशाच्या चर्चा नाकारत असले तरी शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंतांनी धंगेकरांना खुली ऑफरच दिली। समाजकार्य करायचं असल्यास धंगेकरांना मोठी संधी असल्याचं सामंतांनी म्हटलंय। त्याच्यावर जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला आवडेल आणि मी कालच त्यांना निमंत्रण दिलंय की त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं काम करायचं असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही, असं काल मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळवून रवींद्र धंगेकर जायंट किलर ठरले होते। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे धंगेकर काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेण्याच्या चर्चांना ऊत आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।